आणि यानंतर एक मोठी बातमी बघूयात। राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराचं आयोजन केलं खरं, मात्र या कार्यक्रमामध्ये चर्चा रंगली ती माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीची। एकीकडे मुंबईमध्ये हा सत्कार सोहळा होत असताना दुसरीकडे शिंदेंनी मात्र दरेगावातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहणं पसंत केलं। या कार्यक्रमाचं एकनाथ शिंदे यांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं होतं, मात्र शिंदे यांनी आपण नियोजित दौऱ्यामुळे या कार्यक्रमाला येऊ शकणार नाही असं कळवल्याचं खुद्द अजितदादांनी सांगितलं। मात्र तरी देखील शिंदेंनी पाठ फिरवल्यामुळे चर्चा रंगली ती शिंदेंच्या गैरहजेरीची। तुम्ही देवेंद्रजींना तसंच आमच्या राणे साहेबांना, आमच्या अशोकरावांना मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो। परंतु एकनाथरावजींना मी भेटल्यावर सांगणार आहे, एकनाथरावजी आता तुम्हाला येता येत नसेल तर प्रतिनिधी पाठवू नका, नाही आलं तरी चालेल पण तो प्रतिनिधी पाठवू नका। मी प्रतापवर नाराजी व्यक्त नाही करत, कारण प्रताप तसा माझा राष्ट्रवादीचाच आहे, आम्ही एकत्र काम करत होतो। इतर पण म्हणले असतील सर आम्ही येत नाही, आमचा प्रतिनिधी पाठवतो, आमचा प्रतिनिधी पाठवतो। शेवटी त्या वेळेस राहिलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा म्हणजे महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेचा तो सत्कार आहे आणि त्याच्यामुळे तो असणाऱ्यांनी स्वीकारला तर त्याला एक वेगळं आगळं महत्त्व आहे।